बातमी आहे पिंपरी येथून। अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा आणि कलाश्री संगीत मंडळ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी निमित्त एक दिवसीय 24 तास स्वर महोत्सवाचे आयोजन शनिवार दिनांक 9 एप्रिल 2022 रोजी रामकृष्ण मोरे नाट्यगृह चिंचवड येथे करण्यात आला आहे। यावेळी कलाश्री संगीत मंडळाचे आणि नाट्य परिषदेचे सदस्य सुहास जोशी, नरेंद्र आमले, गौरी लोंढे, सुषमा समर्थ, चारुशीला कणगणेकर, राजू बंध आदी मान्यवर उपस्थित होते। सदर कार्यक्रम विनामूल्य असला तरी पासेस असणार आहेत। ज्यांच्याकडे पास असतील त्यांनाच कार्यक्रमास उपस्थित राहता येईल असं भाऊसाहेब भोईर यांनी आवर्जून सांगितलं आहे। पास कार्यक्रमस्थळी आणि सुषमा सेंटर काळेवाडी फाटा येथे मिळतील। याविषयीची माहिती नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर आणि कलाश्रीचे सुधाकर जोशी यांनी दिली असून या बातमीचा आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी। पाहूयात। आणि या शहराच्या ऐतिहासिक क्षण हा होत आहे। मला असं वाटतं की आपली देखील ती नैतिक जबाबदारी आहे की आमच्या बरोबरीनं खांद्याला खांदा लावून आपण या कार्यक्रमाचं लोकांपर्यंत कसं पोहोचता येईल। खरं तर शास्त्रीय संगीत म्हटलं की थोडा एक वर्ग ठरलेला असतो, पण तोही वर्ग काही कमी नाही शहरामध्ये। म्हणजे प्रचंड शहर व्यापक झालेलं आहे, सांस्कृतिक शहर म्हणून हळूहळू ओळख निर्माण होत चाललेली आहे आम्हा सर्वांच्या सहकार्यातून किंवा कृतिशील कार्यक्रमातून। त्यामुळं आपला सहभाग देखील निश्चित हवा आहे। आमच्या कार्यक्रमाचं पार्श्वभूमी आपल्या सर्वांना परिचित आहे, कसे कार्यक्रम असतात। चव्हाण सरांचं म्हणजे सवाई गंधर्वमध्ये गाणारे आपल्या शहरातील एकमेव व्यक्ती आणि त्यामुळे तो देखील शहराचा अभिमान आहे। आपल्याला एक घोषणावह गोष्ट आहे आणि त्यांच्या माध्यमातून मला म्हणजे आमच्या नाट्य परिषद शाखेला काहीतरी करण्याची संधी मिळत आहे। ती सांगितल्याबरोबर आम्ही हो म्हटलो। तसंही आम्ही सांगीतिक कार्यक्रम घेतच आहोत आशा भोसले पुरस्काराच्या माध्यमातून, परंतु हा एक सोहळा मला एकदम भावला आणि म्हणून मी चव्हाण सरांना आता ह्या सर्व येणारे महाराष्ट्रातील कलावंत असतील त्याची रूपरेषा त्याचं सर्व, कारण का संगीत क्षेत्राबद्दल बोलण्याचा अधिकार फक्त चव्हाण सरांना। मराठी नाट्य परिषद आणि कलाश्री संगीत मंडळ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही भीमसेन जोशी यांना सुमनांजली म्हणून पिंपरी चिंचवड परिसर किंवा शहरातर्फे 24 तास अखंड संगीत महफिलीचा कार्यक्रम आयोजित केला आहे। यात प्रतिष्ठित नामवंत कलाकाराबरोबर युवा पिढीतील कलाकारांना समाविष्ट आम्ही करत आहोत। या कार्यक्रमात किरणा, आग्रा, ग्वालेर, जयपूर, भेंडी बाजार, मेवाती अशा अनेक प्रचलित घराण्याचे गायक वादक कला सादर करणार आहे। त्यामध्ये स्वतंत्र तबला वादन होणार आहे, संतूर वादन, व्हायोलिन वादन, सितार, बासरी, जुगलबंदी असे अनेक कार्यक्रम याच्यात होणार आहेत। हा कार्यक्रम दिनांक 9 तारखेला सकाळी 6 वाजता सुरू होणार आहे आणि 10 तारखेला तो सकाळी 6ला संपणार आहे। हा 24 तास स्वर यज्ञ हा कार्यक्रम आहे। याचं वैशिष्ट्य म्हणजे काय की आपल्या महाराष्ट्रामध्ये ओपन प्रोग्राम जेव्हा आपण करतो तर 10 नंतर बंदी आहे कार्यक्रमाला आणि उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक ह्या राज्यामध्ये बाहेर गाण्यासाठी परवानगी आहे शास्त्रीय संगीत किंवा कुठलेही संगीत, तर आपल्या महाराष्ट्रात ते नाही आहे। आणि त्यामुळे काय झालं की संगीतामध्ये प्रहर असतात 6 ते 9, 9 ते 12, तर त्या प्रहराची वेगवेगळी राग असतात, तर त्या प्रहराची राग आपल्या सगळ्या रसिकांना ऐकायला मिळेल। आणि आपल्या पुण्यातले पंडित भारतरत्न पंडित भीमसेन जोशी एवढे मोठे गायक होऊन गेले की त्यांनी सगळ्या जगामध्ये शास्त्रीय संगीताचा प्रचार प्रसार केला। आज भीमसेन जोशी म्हटलं की प्रत्येक देशात पंडितजींना ओळखतात। त्यामुळे आणि आमच्या कलाश्री संगीत मंडळाचा हेतू असा आहे की मी सांगलीमध्ये जवळजवळ 25 वर्ष कलाश्री संगीत महोत्सव करतो। संगीत प्रत्येक घरात पोहोचलं पाहिजे। म्हणजे आमचे बडे गुलाम अली खान साहेब सांगायचे, संगीतातले मोठे होते, ते म्हटले की प्रत्येक घरात जर शास्त्रीय संगीत असतं तर भारताची पाहणी झाली नसते। तर तसं संगीताचा आम्ही प्रचार प्रसार करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि
रामकृष्ण मोरे या सभागृहात हा कार्यक्रम आहे, तर आपण सगळ्यांनी पत्रकार बांधवांनी याची नोंद घेऊन योग्य सहकार्य करावे. जोशी हे एक आकर्षण आहे. पंडित शौनक अभिषेकी, जितेंद्र अभिषेकींचे चिरंजीव, जगप्रसिद्ध गायक ध्रुपद गायक उदय भवाळकर, त्यानंतर अर्शद अली कलकत्त्यावरनं येत आहेत, किराणा घराण्याचे मोठे गायक आहेत, रुचिरा केदार, रईस खान, ती यादी तुम्हाला मी पूर्ण देतो. असे अनेक इंटरनॅशनल कलाकार आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये येत आहेत.